नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचा काय संदेश आहे नरसिंह अवतारात हे आपण आज बघणार आहोत. सगळ्यात पहिला संदेश हा स्वामींचा आहे की ह्या नरसिंह जयंतीनंतर तुमच्या सगळ्या शत्रूंचा नाश होणार आहे. जी काही लोक तुम्हाला सतवत आहेत, मानसिक त्रास देत आहेत, आजूबाजूला जे काही तुम्हाला ताणतणाव आहे परिस्थितीचा, लोकांचा, त्यातून तुम्ही आता नक्कीच बाहेर पडणार आहेत. ठीक आहे. बघा, शत्रू हे बाहेर नाही, शत्रू हे आपल्या आतमध्ये सुद्धा असतात. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की जी नकारात्मकता तुमच्या आतमध्ये आहे, म्हणजे काय, जर तुम्ही आळस्य करत असाल, गोष्टींची टाळाटाळ करत असाल, गोष्टींमध्ये विलंब करत असाल, तर त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण फक्त बाहेरच्या शत्रूंचा नाश नाही, तर तुम्हाला स्वतःकडे लक्ष देऊन तुमच्या आतमधल्या शत्रूंचा सुद्धा नाश करायचा आहे. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी स्वामींकडे न्यायाची अपेक्षा करत आहात, तर तो न्याय येताना दिसत आहे. ठीक आहे. तुमच्या परिस्थितीमध्ये, त्या संबंधात तुम्हाला त्या गोष्टीमध्ये न्याय भेटणार आहे. जर तुम्ही हारलेलं वाटत असाल, तुम्हाला थकलेलं वाटत असाल, तुम्हाला कुठेतरी आयुष्यात वाट चुकली असं वाटत असेल, तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की ही तर खरी सुरुवात आहे. हे अंत नाही आहे तुमच्या आयुष्याचं, ही तर खरी सुरुवात आहे तुम्हाला परखण्याची, स्वतःसाठी जगण्याची. नरसिंह जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे. तुम्हाला संध्याकाळी 4:30च्या नंतर, 4:30 ते 7च्या मध्ये तुम्हाला उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू हे व्हायचं आहे. उंबरट्याची पूजाही करायची आहे. त्यानंतर उद्या गुरुवारसुद्धा आहे. सगळ्या ज्या नित्यसेवा आहेत स्वामींच्या, नामस्मरण, तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे, स्वामी चरित्र सारामृत ही नित्यसेवा करायची आहे. त्याबरोबर तुम्हाला उंबऱ्याच्या झाडाची सेवाही करायची आहे. तुम्ही तिथे धूपदीप लावू शकता, हळद कुंकू वाहू शकता, त्याची पूजा तुम्ही करू शकता जर तुमच्या घराच्या आजूबाजूला उंबऱ्याचं झाड असेल तर. त्याबरोबर तुम्हाला नरसिंह कवच हे तुम्हाला वाचायचं आहे. नरसिंह गायत्री मंत्र हे तुम्हाला वाचायचं आहे, म्हणायचं आहे. बघा, नित्यसेवेबरोबर हे जे उपाय मी सांगितले आहेत नरसिंहदेवाचे, तेही करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात परिवर्तन हवं असेल, तर स्वतःमध्ये बदल घडवणं आणि ह्या छोट्या छोट्या उपायांनी परिवर्तन आणणं खूप गरजेचं आहे. तर हे उपाय तुम्ही करा. त्यानंतर मग तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल. जर तुम्ही फक्त ऐकून सोडून दिलात, तर अपेक्षा करू नका की स्वामी तुमच्या आयुष्यात काय परिवर्तन आणतील. कारण प्रयत्नांपाठीच परमेश्वर असतो. आणि जर तुमचे प्रयत्न खरोखर प्रामाणिक असतील, तर स्वामी तुमच्या पाठीशी नक्की आहेत. आणि हे उपाय तुम्हाला जे छोटे छोटे सांगितले जातात ते करणं गरजेचं आहे. कारण बघा, संध्याकाळची वेळ उद्याची का महत्त्वाची आहे, कारण हिरण्यकशिपूचा वध नरसिंहदेवांनी संध्याकाळीच केला होता. ठीक आहे. त्यामुळे आणि उंबऱ्याचा उंबरटा असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या नखांमध्ये जे विष होतं हिरण्यकशिपूचं, ते उंबऱ्याच्या फळांनी त्यांना आराम भेटला होता. त्यामुळे उंबऱ्याच्या झाडाचं खूप महत्त्व आहे आणि उंबरट्याचं खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला नरसिंह जयंतीच्या दिवशी ह्या सगळे उपाय करायचे आहेत. जर तुम्हाला खरोखर विश्वास असेल स्वामींवरती, तर हे उपाय करा, तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. त्यानंतर मग बघा, तुम्ही कुठली तरी इच्छा स्वामींकडे मागत आहात खूप वेळेपासून आणि ती इच्छा पूर्ण नाही होत आहे. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहे की थोडंसं अजून संयम ठेवा. ती इच्छा तुमची नक्कीच स्वामी पूर्ण करणार आहेत. हा खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे तुमच्यासाठी. पण जे छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगितले जातात ते केल्याने आणि नित्यसेवा केल्यानेच, नामस्मरण सतत स्वामींचं सुरू ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ या नावाचा जाप तुम्हाला उठता बसता चालता फिरता कुठेही असाल तुम्हाला करत राहायचं आहे. एक नियम बनवायचा आहे की तुम्हाला 11 माळा तरी चालता फिरता उठता बसता 11 माळा हे दिवसभरात झालेच पाहिजे. ठीक आहे. क्षमा प्रार्थना आणि सकाळच्या ज्या पण गोष्टी जर तुम्ही करत नसाल, तर एक डिसिप्लिन लाईफ फॉलो करा.
योगा प्राणायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, तरच तुमच्या जीवनात परिवर्तन येणार आहे. एक डिसिप्लिन रूटीन जगण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला लक्ष्मी मातेचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे उद्या. तुम्ही काय करू शकता, श्री सुक्तमचा पाठ करू शकता आणि श्रीम ब्रिझी ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे. आणि लक्ष्मी मातेची पण पूजा तुम्हाला उद्या करायची आहे. कारण हिरण्यकशिपूनी जेव्हा त्यांचं विष हे नरसिंहदेवांच्या नखांमध्ये गेलं होतं, तेव्हा लक्ष्मी मातेंनीच औदुंबराच्या झाडातून उंबराचं फळ हे त्यांना त्यांच्या नखात घातलं होतं, तर तेव्हा त्यांना आराम भेटला होता. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. लक्ष्मी मातेची सेवा, स्वामींची सेवा आणि नरसिंहदेवांची सेवा ही उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी 4:30 ते 7 मध्ये तुम्हाला करायची आहे. तर हाच होता आजचा स्वामी संदेश. तुम्हाला जर हे संदेश तुमच्यापर्यंत जर स्वामी पोचवत आहेत, तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. असेच स्वामींचे महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी स्वामींच्या नामात सतत आपलं मन गुंतून राहा. आणि कोटी कोटी धन्यवाद.